ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि भक्तांनी अधिकाधिक जप, तप, दान व सेवा करावी असे धर्मशास्त्र सांगितले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक सोपी पण अत्यंत पुण्यदायी सेवा जी प्रत्येकाने चातुर्मासात नक्की करावी. दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णू किंवा श्रीहरी विठ्ठल यांच्या तस्वीरीसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. चातुर्मासात या मंत्रजपाला विशेष महत्त्व दिले जाते. यानंतर शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा काही नामांचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम पठण हे चातुर्मासातील अत्यंत श्रेष्ठ साधनांपैकी एक मानले जाते. परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाची सेवा म्हणजे अन्नदान. दर आठवड्याला किंवा आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. धर्मग्रंथानुसार गरजूंना मदत करणे ही भगवान विष्णूंची खरी सेवा मानली जाते. चातुर्मासात सात्विक आहार, चांगले विचार, संत वाङ्मय वाचन, भजन, कीर्तन आणि एकादशीचे पालन यामुळे मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक प्रगती होते. अशा प्रकारे आपल्याला स्तोत्र पठणामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपण तुळशीच्या माळेने आसनावर बसून करायचा असतो. म्हणून मित्रांनो, या चातुर्मासात रोज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप, तुळशीची सेवा आणि शक्य तितके अन्नदान नक्की करा. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि हो, कमेंट करायला विसरू नका. श्रीहरी विष्णूंना आपला सर्वांचा नमस्कार. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.